काढून स्वतः जर निवडणूक प्रक्रिया होत नसेल आणि माणूस निवडून जात असेल, जर लोकांना मतदान करायचाच अधिकार नसेल मिळत आणि जर लोक निवडून जात असतील तर तो लोकशाही आणि संविधानाचा अपमान आहे की नाही? आणि तो सहन करणार आहोत का? म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या वॉर्डामध्ये भाजप आणि शिंदे सेनेला पाडायचंय म्हणजे पाडायचंय. दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगतो, भाजपने अजून एक राजकारण या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू केलं, हिंदुत्वाचं ठेकेदारी बनले आणि सर्वांना जाऊन सांगतात धर्म खतरे में है, हिंदू खतरे में है. पण मला एक सांगा, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हिंदू कुठला खतऱ्यात आला? इकडे तुमच्या सोयी सुविधा खतऱ्यामध्ये, तुम्हाला जी वीज येते ती खतऱ्यामध्ये, आपल्या घराला जितकं 2 तास फक्त पाणी येतं उद्या ते पाणी थांबलं तर ते खतऱ्यामध्ये. आपल्या महानगरपालिकेची जे शाळा नाही टिकून राहिली तर तुमच्या लेकरांचं शिक्षण खतऱ्यामध्ये. आणि जर या एसआरएच्या लबाड लांडग्या बिल्डर्सनी आपल्या घरावरती कब्जा केला तर आपलं घर खतरे में है. म्हणून हिंदू खतरे में नहीं है, हमारी जिंदगी खतरे में है. और ये इलेक्शन हमारी जिंदगी बचाने की इलेक्शन है. ये इलेक्शन हमारी वॉर्ड की तरक्की करके हमारी जिंदगी बदलने की इलेक्शन है. आणि दुसऱ्या बाजूला मला सांगायचं की इकडे खूप मोठा एसआरएचा प्रकल्प येणार आहे आणि खूप लोकांची